काय बघतेस ग? भर उन्हात पावसाची सर पडावी आणि ती डोळ्यात साठवावी तशी बघतेस. एकटक अगे ठकुताई, एवढं काय डोळ्यात साठवतेस ग? मला ठकुताई म्हणाला? अहो मी सखू, माझी पाऊले ठकू. असं वय, तू बी माझी बावलीच वाटतेस. पण एवढं काय बघतेस ग? तुमचे काजळ, दागिने, मळवट, लुगडं आणि ही खणाची चोळी. का माहिती नाही, पण तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. तुम्ही मला खूप ओळखीचं वाटताय. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या? अगं ठकुताई, आपलं सकुताई. बघ, मी पंढरीची आहे, म्हणजे तिथंच बाजूला दिंडीरवन आहे. तिथे समजे मला लखुमाई म्हणतात. पंढरीची म्हणजे पंढरपूरची लखुमाई. मग तर तुम्ही विठुरायाला नेहमीच बघत असाल ना? हे बघा, आमच्याकडे पण विठुराय आहे. तो बघा, तो आणि हा सारखेच दिसतात ना? पंढरीचा नाही भेटला का? म्हणजे पाठी मागूनच बघते ना त्याला. दिसत नाही, तो बी बघत नाही. पर ह्यो तुझ्यासारखाच दिसतो. हो ना, माझ्यासारखंच दिसतो ना, कारण तो माझा सखा आहे. ऐका ना, मी पण तुम्हाला लखुमाई म्हणू? हा, म्हण की. लखुमाई. आता काय करायचं उमे? मला वाटतं तू मला इथे आणून चूक केली. अहो, असं नका म्हणू. उमावन त्या एवढ्या धीट आहेत की आमच्या शेजारी तुम्हाला बसवून तुमचीही ओटी भरायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि जर कोणी हुंक चू केलं ना, तर त्याच कशा बरोबर आहेत आणि तुम्ही कशा आदिशक्ती आहात तेच आम्हाला पटवून देतील. अहो मामी, गौराईंसमोर जरा आनंदाने राहावं. उगाच सारखं तोंडात कारलं धरल्यावानी कशाला राहावं? तेच माझं तोंड दिसतं सगळ्यांना, पोटातली माया दिसत नाही. आता उमावंशांचा नवस राहील म्हणून मला किती वाईट वाटतंय, कळतंय का कुणाला?